हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आमच्या यांचं कवर हसले इतका जोक चालू आहे का. ब्लॉग स्टार्ट करते कळत नाही का तुम्हाला. आवाज वेगळा येतो म्हणून हसू आलो. सर्दी वगैरे थोडं समजून घ्या ना. तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आणि आमची ही लगेच ब्लॉग स्टार्ट करतानाच मला हसली, त्यामुळे त्यांना 2 शब्द सांगितले प्रेमाचे. हो चहा 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 उतू जाता जाता राहिला ब्लॉगच्या नादात. आमच्या घरी आहे सत्यनारायण. घरी म्हणजे मंदिरावर आहे, गावात मारुती मंदिरावर सत्यनारायण आहे. कारण आत्यांनी कानाच्या वेळेस नवस केला होता की सत्यनारायण घालू काना झाल्यानंतर. तर मग आता काना पण थोडासा मोठा झाला म्हणजे काना पण जाऊ शकतो, तिथं थांबू शकतो. लहान होतं तेव्हा एवढा रडला बिडला असता किंवा थंडी होती, त्यामुळं आम्ही आत्ता करायचं असं ठरवलं. तुम्ही का म्हणून वेगळं पाहून हसू राहिले हो. मी बघतोय व्हिडिओ कसे काढतात लोक ते. लोकांना हसताय तुम्ही. अरे कुठं हसू राहिलो. थांबा 2 मिनटं, मग पूर्ण होऊ द्या मग भाडू आपण. तर आज आम्हाला सत्यनारायण करायचं आहे, तीच तयारी चालू आहे. आत्या प्रसाद बनवत आहे आणि हे माझ्यासोबत भांडत आहे सकाळी सकाळी. इथं 1.25 किलोचं प्रसाद बनवायचं काम चालू आहे आत्यांचं. आणि मी पण पटकन भाजी बनवून घेतली कारण लवकर जायचं आहे आम्हाला. हां, आपलं काय म्हणणं होतं. धन्यवाद. मंडळ आपला घरी. बरं घाबरले लगेच. नाही ना दरारा प्रसाद तयार झालाय. नाही बनवू राहिले आत्या. मस्त दाबून आणायचा. हा प्रसाद येतो, थोडाच खायचा राहतो. बाकीचे मग मला स्पेशल परमिट काही बी आम्ही एवढेच. सगळे जेव्हा सांगितलंय आम्हाला थोडासा काढून ठेवला का तू किती मोठा खाय. पोटभर खाय म्हणजे मग आम्हाला पण समाधान भेटेल. हा का बरं, आम्हाला पण असंच सांगेल. मग का चालतंय, आवरा पटकन. दादू बाग असं झोपलाय आणि काकाला ड्युटी लावली आज आम्ही झोका द्यायची. हो काका अरे यार, काळे दिसायला लागले, लाईट कमी झाला. काळाचं शेट मोठा नको तू. तुम्ही बसेल काय इथं. तुम्ही त्याला पाहिलं. हे बी ब्लॉगमध्ये आलं बरं का. तोंडाला लागते त्याची उठल तो. तर गाईज मस्त अशी रेडी झाले मी, आणि कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दादू आणि मी मस्तपैकी रेडी झालोय. आम्ही दोघं सगळ्यांच्या आधी रेडी झालो. लाज वाटते काय खोटं बोलताय. काका लवकर झाले पण आम्ही दोघं सगळ्यांच्या आधी रेडी झालोय. तरी इथं केस दाराव आमचा व्हिडिओ घ्या बरं. आम्ही कशी दिसतोय सांगा बरं काका. तुम्ही लई कूट दिसताय तुम्ही लई कूट. मग तो काकीच कोटो आहे ना. अगं नाही बेबी, तो कुठ दिसते बरं का माझी दादू. आज दादू पप्पाने आंघोळ घातली. आम्ही नवीन साड्या घातलेल्या होत्या, त्यामुळं आम्हाला पाणी सांडला. 9:30 निघालो ये कानाला ड्रेस दादूला पप्पांनी आंघोळ घातली. दादू स्माईल कर, स्माईल. काकी काही नको सांगू म्हणा. त्याला कळालेलं आहे. काकी पण छान दिसते. थँक्यू. काकीची सासूबाई पण छान दिसते बरं का मम्मी. काकीची सासूबाई पण छान दिसते. हा थोडी राम आवरा पटकन. पुढं तवर पायी आम्ही येतो. चल भाऊ दादू. आम्ही जातो तर पुढे या मागून. पै निघत आम्ही दोघं. तुम्ही काय आवडते नाही भाऊ, लई रंबाचे माणसं आहे तुम्ही. आम्हाला पटकन आवरून जायचं. काय
त्या गोपालांच्या प्रसादाचा अपमान केलाय म्हणून आपल्याला हे सर्व वरचे वर दुःख भोगावे लागते. क्षणभर थांबून मोठ्या नाही घ्या. आवाज नाही. मारा नाही इकडं काय करू कवर नाव प्रसाद घ्यायला मी नाव घ्यायला चला पूजा झाली. मी तर पूजेला अर्धवटच बसलेली होती कारण गाणं रडायला लागला. गाण्याला नादी लावायला घेऊन गेले. चाललोय घरी. तुमचाच लय लाड आहे म्हणायचं. पप्पांना लय डोक्यावर बसून घे. लिटरली डोक्यावर गेले. लिटरली डोक्यावर गेले. तेव्हा राहायला पाहिलं का हसायला लागला. हा हसायला लागलं पाहिलं का. नखरे करायला लागले. रडता रडता हसायची टेक्निक त्याच्याकडून शिकायला पाहिजे. खाली खाली कुंकुम टिपूस बर काय म्हणते मग मी याला तुकडा पाणी मोर्या मोर्या. मी आणि दादू मस्त आराम करतोय आता. सगळे गेले ज्याचे त्याच्या कामाला. अत्यंत येवल्याला गेले त्यांचं काहीतरी काम होतं. आणि दीदी पण गेलाय वरती ड्रेस वगैरे चेंज करायला कारण हा उठला आणि हा रडायला लागला. दादू 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 काय करती तू. काय करती सांग ना. पायनॅपलचा ड्रेस घातला तू. पायनॅपलचा ड्रेस घातला. वा वा. आज आम्हाला स्वयंपाकाला पण थोडासा उशीर झाला. आणि आता आज नेमकी लाईट पण नाही आहे. सकाळी 9:30 पासून लाईट गेलेली. काहीतरी लाईटचं काम आहे त्यामुळे लाईट गेली. तर अजून पण लाईट आलेली नाही. इन्व्हर्टर पण आमचा डिस्चार्ज झाला आहे. तर मग चला आता स्वयंपाक बनवायचा. मी भेंडी बनवतोय. खूप दिवस झाले भेंडी नव्हती झाली. तर आज भेंडी आणि गाजरचा हलवा. गाजरचा हलवा बनवायचा सगळ्यात लेंदी काम म्हणजे गाजर किसणं. त्याच गोष्टीचा लई कंटाळा येतो. खायला लई चांगला लागतो पण ते गाजर किसायला इतका कंटाळा येतो. तसं तर कापून पण काही दुधात शिजाव द्या पण ते एवढं बी चांगलं नाही होत. असा हा पाणी सोडतो जास्त आणि पांचट लागतो. त्यामुळं हाच वे बेटर आहे. थोडा त्रास आहे पण खायला खास आहे. पण खास आमचं आज काय झालंय माहिती का. सुनील दादा आहे ना बाहेर गेले होते येवलेला. तर आहे ना त्यांनी आमच्यासाठी काहीच नाही आणलं. स्वतः पाणीपुरी खाऊन आले. तर आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा त्यांच्या वाईफसाठी काहीच नाही आणलं. तर त्यांची वाईफ खूप चिडली. सुनील दादाला बोलली. मला खूपच असं वाईट वाटतंय की यार किती 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 काय काय करीत असेल मी माझ्या नवऱ्यासाठी. आणि माझ्या नवऱ्यासाठी पाणीपुरी नाही आणू शकत. आणि त्यांनी सांगितलं पण होतं येताना काहीतरी घेऊन ये. आणि मागच्या वेळेस पण तुम्ही सगळे हॉस्पिटलला गेले होते आणि हे आले होते. यांनी वडे आणले सगळ्यांसाठी आणि गाडीत त्यांनीच सगळे खाऊन घेतले. नाही आम्ही वडे आणले सगळ्यांसाठी आणि यांनी गाडीत खाऊन घेतलं. तुझ्या वाट्याचं पण माझं पण खाऊन घेतलं. हा आणि अजून काही सांगायचं. पण नाही आणखी अजून काही सांगायचं का. आणि मग आता आम्ही शिक्षा दिली. बदाम कट करायला लावले. प्रायचित्त घेत आहे त्याच्या बदलीत माझा भाऊ. घेतलं पण पाहिजे. क्लॅरिफिकेशन. पाणीपुरी खाल्ली तर तिचे पैसे मी नाही दिले. मला नातेवाईक भेटले होते त्यांनीच खाऊ आहे. पण ते गेल्यावर म्हणायचं ना आम्हाला पार्सल. मग त्यांच्याकडून आम्हाला बी पार्सल आणायचं. काय आपले पैसे स्वतः मजा केली म्हणून नाही काय. राहिला गोष्ट त्या वडापावचा
ते वडापावचं ऐकू ऐकू माझ्या कानातून रक्त यायला लागल्या. एक मिनिट दीदी, मला काय म्हणायचंय, हे पाणीपुरीचे तिथं गेलेच कशाला होते? बरोबर आहे. नातेवाईक काय यांना ओढून घेऊन गेले होते. चालू तुम्ही पण तुला सांगू हे का, तिथं गेले. एक मिनिट तुला सांगू, एवढ्या बाबतीत माझं नवरा आहे. हे बघ, येवल्याला गेले मागच्या वेळेस, इतके काम होते त्यांना, तरी त्यांनी माझ्यासाठी काय घेऊन केक आले? आणला. केक घेऊन आले. मला फेवरेट आहे तो. मी त्याला लय आधी सांगितलं होतं मला इथला केक आवडला बरं का. ते दरवेळेस गेले का ध्यान करून मला तो केक घेऊनच येतात. हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा कानाच्या वेळेस त्याच्या वेळेस जेव्हा मला ऍडमिट केलं होतं ना, तेव्हा सुद्धा ते माझ्यासाठी घेऊन आले होते केक. तोच. थँक्यू सो मच. अहो तुम्हाला एवढं ऍप्रिशिएट केलं, इथं पा कोणी करीत नाहीये काहीतरी. मी ऍप्रिशिएशन साठी नाही करत गोष्टी. पण ते मला वाटलं, फील झालं की नवऱ्याला देवा ऍप्रिशिएट करावं. ओ माय गॉड. ती वाजू नका ना, हो का ना उठन. ऍप्रिशिएटचा काहीच उपयोग नाही व्हायचा. जाऊ दे आता काय. दादू दादा तुम्ही गाजरचा हलवा खातो का? आजही प्रेरणा आहात गाजरचा हलवा. आणि हीच प्रेरणा घेऊन